चला चल मग चल कशाने चल. गोलू आणि आम्ही निघालो सकाळी सकाळी चहा वगैरे हे ते सर्व घेऊन हॉस्पिटलला. घाई आम्हाला मुलीला भेटायची, मुलीच्या आईला भेटायची. चला काल रात्रीलाही आमचं संपलं नाही. काल रात्रीलाही आम्ही दीपालीला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं. म्हटलं अरे बाळाला दाखव, बाळाला दाखव. बाळ मस्त झोपलेला. काढ काढ हे दे आण माझ्या जवळ पिशवी. चल आमच्या रात्रीपासून त्याच गोष्टी. बाळ 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 पूर्ण घरात बाळ बाळ झालेलं आहे. आता चहा घेतला दीपालीसाठी, पाणी वगैरे घेतलं गरम. पोहोचलो आम्ही हॉस्पिटलला. आता हे सर्व द्यायचं आहे. वाट बघत असतील सर्व. तब्येत कशी आहे दीपाली? तब्येत आता त्रास होत आहे. ओ हा आम्हाला वाटलं चांगलं झोपू दिलं असेल म्हटलं बाळाने. हा टाके दुखत होते. गीता आंटी, दुर्गा आंटी आलेली आहे बेबीला बघायसाठी. सर्व आज्या आल्या, आज्या आल्या, काका आल्या. कसला रस्ता आहे ग आता? हे तुमचाच आहे तो रस्ता, आमचा नाही येत. कशा रस्त्या गावातली पोरगी करता तुम्ही? एवढा पावडर आहे, एवढा पावडर आहे की दुसरं पावडर. अरे देवा, चला समोरचा काही या 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 तिकडे तिकडे ते आप्पा पानं कसे मटकन धूडच तुडवत आले. नाही नाही ते हा ना किती अंदाज झाले. हा तिथेच काढायचंय. हो हो बा हात पाय धुवा लागतात, सर्व करावं लागतं. कितव्यांदा होऊन राहिलेले हे तुम्ही? चौथ्यांदा. आजोबा कसं वाटत आहे तुम्हाला एवढ्या कमी वयात एवढ्या वेळ आजोबा होऊन? किती चांगलं वाटत असेल तुम्हाला. नाहीतर ते वाटतं. आणि ते आजोबा झाले तर ते मटकून राहिलेलं पहिल्यांदा बेबीला बघायच्या आधी. तेच कसं वाटत आहे तुला? हा मामा काका. आता दुसऱ्यांदा काका होत आहेस तू. दोन काका हे लेकरं सांभाळतात ना, सांभाळते तो कर्तव्य तिकडे आतमध्ये. हा हँड वॉश, फूट वॉश सर्व करावं लागते. मग बेबीला घ्या. हे इकडे 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 हो इकडे. वा वा तेच ना. तुम्हाला नशीबवान नाही, नशीबवान नाही आहे तुम्ही. हे कमी आहे का रे तुला? हे त्रास देणारे कमी आहे का रे? हे कमी आहे का रे? हेच तर टकला करते. लहान पाहिजे होती ते मी प्रे केली होती ना की तुम्ही सर्व लहान असायला पाहिजे म्हणून. सर्वात आधी मी प्रार्थना करत होती. माझी प्रार्थना ऐकली ना देवाने. तेच नाही
गट्ट्याच्या ऐवजी पाहिजे होते मग. सर्वच जण आले. आजीची खुशी मावून नाही राहिली. गगनात नाही मावून राहिलेली खुशी आजीची. काय करून काय नाही. हा, पहिल्यांदा बाळाच्या मम्मीला दे आणि मग सर्वांना दे. हा हा, बाळाला माझ्या बाईला दे ना. हा, बाळाच्या पप्पाला. अरे इकडे ना बाळाचा पप्पा. हा बस, आता सर्वांना दे. आता सर्वांना दे, प्रत्येकाला दे. असं बॉक्स घेऊन जा एकेकाच्या समोर. घे. सगळ्यात मोठी दिदी झाली आता. मी काय म्हणते सकाळी, मी दिदी शिकून सांगितली. तुझं आता हे झालं होते, प्रमोशन झालं म्हणते आता. तर मी दिदी, आजी, मी दिदी. अद्विक प्रसाद द्यायचा. आपण ते पहिला त्याच्या माई लेकराच्या जीव हातात येऊन जाईल तिचा. अशी एकदम हातून मोबाईल केले एकदम. नाही. वैभव म्हणते मला माझ्यासाठी कॉफी आण म्हणते. वैभव म्हणते माझ्यासाठी कॉफी. वैभव म्हणते ताईसाठी माझ्यासाठी कॉफी आण म्हणते. दीपाली मागे लावून देऊ का? अरे माही दे ग तिच्या मागे लाव. हा मग ते आणि ते पायाच्या खाली. हा असं. हा चला मग बाय बाय. आई तूही चालली का? बाय. आंटी चालली. हो हो हो. वैभव साठी पोरगी सांगा एखादी. तेली सांगतात ना. सुंदर सुशील. हा बाय बाय. भेटू लवकरच लग्नात तुझ्या. पोहोचले की कॉल करशील. नाही ना, मला या उन्हाळ्यात शॉपिंग करायची आहे ना. हे नवीन येणारी ते यावर्षी प्रॉपर ऊन नाही येते असं लग्नासारखं. नाही यावर्षी उन्हाळ्यात मला अजून फ्री मध्ये शॉपिंग करायची आहे. कुठं लग्न पाहिजे. असं करत गेलं पाहिजे. चला बाय बाय. बाय करून राहिली. अरे तुला बाय करून राहिली ना ती. चला बाय. हाय फाय घे ग. हाय फाय. अरे 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 बाय. आजी गेली. चला आजी बाय. परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे. इतके छान छान कॉमेंट्स तुम्ही केले, इतके कॉंग्रॅच्युलेशन्स दिले. तर आणि हो, तुम्ही सुद्धा आत्या झालेले आहात, तर तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅट्स आत्या झाल्याबद्दल. आणि इथे घरी आलेलो आहोत सर्वजण. तिथेच थोडी गर्दी झाली होती हॉस्पिटललाच,
कारण एक सोबतच सर्वजण आले होते आणि एका दमात सर्वजण बघायला आले, तेव्हा पूर्ण रूममध्ये जागासुद्धा नव्हती, तुम्ही बघितलंच आहे. आणि दीपालीला पण आरामाची गरज होती, कारण तिचं पण रात्रीला आराम झाला नाही म्हणते, टाके वगैरे दुखत होते म्हणून मग आम्ही म्हटलं चला तिला आराम करू द्यायचा आणि घरी यायचं. तर जी मोठी मावशी आहे माझी ती तिकडूनच निघून गेली, म्हणजे तिच्या ननदबाईला जायचं होतं म्हणून, तर ती तिकडनंच निघून गेली. आणि लहानी जी मावशी आहे ती माझ्यासोबत घरी आली. नंतर मग आम्ही स्वयंपाक वगैरे केला, म्हणजे आईला मदत केली स्वयंपाकात. तिने पोळ्या बनवल्या, मी भाजी बनवली आणि सर्वांना वाळूनसुद्धा दिलं. तर लवकर केलं तर सर्वांनी मिळून लवकर होतं. आणि हो, खूप जणांचे कॉमेंट्स होते की दीपालीची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली की सिझेरियन झालेलं आहे. तर दीपालीची डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे आणि तिने खूप काही सहन केलं बाबा, आणि तिला टाके पडलेले आहेत थोडे, तर त्याचा तिला त्रास होत आहे. त्याच्यामुळे तिला म्हणजे थोडं बसण्या उठण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे, पण तिने हा नॉर्मल डिलिव्हरीचा त्रास सहन केला, हीच खूप कमालची गोष्ट आहे. आणि ज्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांना तर सॅल्यूट करते मी, कारण नॉर्मल डिलिव्हरीचा त्रास हा खूपच वेगळा असतो. सिझेरियन तरी आपण जातो आणि लगेच असं हसत ओटीमध्ये जाणं आणि हसतच बाहेर येणं, एवढं तरी नाही होत. फक्त नंतर कमरेचा त्रास सुरू होतो सिझेरिनवाल्यांना, जसा माझं पण दोन्ही सिझेरिन आहे. लहान्या मावशीचे पण माझ्या दोन्ही सिझेरिन आहे आणि मोठ्या मावशीचे पण तिचे पण दोन्ही सिझेरिनच आहे वाटते. मला हे पण माहिती आहे की नॉर्मल डिलिव्हरीचा त्रास कसा सहन होत नाही. ज्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी तर खरंच खूप कमाल केलेली आहे. आणि दीपालीनी पण खरंच म्हणजे खूप सहन केलं तिने, आणि शेवटी टाके तर पडलेच म्हणा. आता तिलाच ते सहन करावं लागतात, कारण आता ज्याचं दुःख तोच समजू शकतो. इथे स्वयंपाक रेडी आहे. स्वयंपाकामध्ये काय काय बनलेलं आहे ते सांगते तुम्हाला. आलू आणि गोबीची भाजी बनवलेली होती आणि वरण बनवलं होतं, पोळी आहे. नंतर आईनी आमरस बनवलेला होता, तो आमरस पण ठेवला. पापड, चटणी, लोणचं हे ते सर्व होतं आणि यांना सर्वांना वाढून दिलं. अंकलही होते थांबलेले आणि आंटीलासुद्धा आजच जायचं आहे आणि मलासुद्धा आजच संध्याकाळी निघायचं आहे. आंटी थोडी लवकर गेली कारण पावसाचं वातावरण आणि थोडं त्यांना पण तो रोडच खराब आहे. जे पण अकोला अपडाऊन करत असेल किंवा ज्यांना माहिती असेल तो रोड कसा आहे ते सांगत होते. खूप धूळ आहे त्या रोडने आणि रोड खूप खराब आहे, म्हणून ते लवकरच निघून गेले आणि मी थोडी लेट गेली. कारण मला मग मी केव्हाही निघाले असते तर चाललं असतं, पण हे बोलले की रात्रीच्या आधी निघून येशील, कारण हे लवकरच निघून गेले. तर सकाळीच तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलला हे दिसले नाही, रात्रीला यांनी बाळाला बघितलं आणि सकाळी यांची ड्युटी असल्यामुळे हे सकाळीच निघून गेले होते. मग मला थांबायचं होतं मुलांसोबत, म्हणून मग मी थांबून गेली होते. नंतर मग मी संध्याकाळी निघाली, ते तुम्हाला बघायला मिळेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये. संध्याकाळी काय काय झालं काय काय नाही. आता फक्त जेवण बनवून घेतो. जेवण झाल्यानंतर मग आपले बाकीचे जे पण आहे, आणि बाळाला म्हणजे बाळाजवळून निघायची इच्छा नव्हती तिथनं, पण असं वाटत होतं की आत्ताच दीपाली घरी आली पाहिजे, पण तिला तिकडे जाणं आवश्यक होतं. दीपाली मस्त तिकडे आराम करेल काही दिवस, बहिणींसोबत आणि आईवडिलांसोबत सर्वांसोबत एन्जॉय करेल. आता तिचं पण असं एवढं काही वाटत नाही तिलासुद्धा, कारण गावातल्या गावात असल्यामुळे तिचं पण नेहमी येणं जाणं सुरू राहतं ना, त्याच्यामुळे एवढं नाही वाटत. पण तरी असतंच ना एक सुख जे म्हणतात ना, ते माहेरचं सुख वेगळंच असतं. कितीही सासरी सुख असलं तरी ते माहेरचं सुख आपल्याला वेगळंच वाटतं. त्यामुळे चला आता इथे जेवायला बसलेले आहेत सर्व. आणि हो, तुमचे आणखी काही प्रश्न असतील दीपालीबद्दल, बाळाबद्दल किंवा आणखी कशाबद्दल, तर आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता तुम्ही. कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता की काय काय आहे तुमचे क्वेश्चन्स, आणखी काही बाकी असतील तर ते मी व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेल. बस आईने आज पण आमच्यासाठी आईस्क्रीम बनवलेली होती मस्त. आम्ही नंतर आईस्क्रीम खाणार आहोत आणि बस पहिल्यांदा जेवण करून घेऊ, नंतर दुपारला आईस्क्रीम वगैरे हे ते सुरू राहणार आमचं नंतर. तर आजचे दिवसच मला राहायला मिळणार आहे आणि खूप दिवसाची वाट बघत होते मी की चला मी येते इकडे, कारण खूप दिवस झाले ना मी आली पण नाही आहे, मला आठवत नाही केव्हा. मी तर खूपच भुलक्कड आहे तसे. तुम्हाला आठवत असेल तर कॉमेंटमध्ये सांगाल मी कोणत्या महिन्याला आली होती मागच्या वेळेला. तर त्यानंतर मग मी आता वाट बघत आहे की केव्हा ह्या मुलांच्या सुट्या संपतील, म्हणजे सुट्या लागतील आणि केव्हा मी आता परत आईकडे जाणार आणि बाळाला नेहमी बघणार. लवकरच आनंदसुद्धा येणार आहे तर बाळाला बघायला, कारण त्याचीसुद्धा सुट्टी नव्हती तर त्यांना वेळेवर सुट्टी टाकायला लागली. एक त्याचं अर्जंट मीटिंग होती त्याच्यामुळे तो तेव्हा निघू नाही शकला जसं मी निघाली होती. त्याच्यामुळे नंतर थोडा लेट निघणार आहेत ते. तर जेव्हा पण येणार गोलू तुमच्यासोबत शेअर करणारच.
तर ह्या सर्व गोष्टी आहेत. चला मग आता इथे आम्ही जेवण करून घेतो सर्वजण. आणि हो, आणखी एक गोष्ट तुम्हाला म्हणायची होती, म्हणजे रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही बाळाचं नाव सजेस्ट करू शकता. आता मी आत्या आहे, तुम्ही आत्या आहात, तात्याचं एक कर्तव्य बनतं की आपण पहिल्यांदा नाव सजेस्ट करायचं किंवा नाव सुचवून ठेवायचं, नाव शोधून ठेवायचं. तर आपण एक नाव सुचवू शकता मला, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. आणि ज्यांचं छान नाव वाटेल मला, ज्यांचं असं चांगलं आणि त्याचा काहीतरी मिनिंगसोबत मला सुचवा नाव. तर त्याचा मीनिंग वगैरे चांगला असला किंवा मग नाव चांगलं वाटलं तर आम्ही ते नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करू. आता नाव ठेवण्याचा प्रोग्राम तर तुम्हाला नंतरच कळेल की केव्हा ठेवणार आहोत आम्ही, पण तोपर्यंत तुम्ही नाव मला सजेस्ट करू शकता. आणि तोपर्यंत आपल्याला वेळ लागणारच आहे नाव शोधून ठेवायला आणि सर्व गोष्टीला. तर म्हणून आणि बस इथे जेवण केल्यानंतर आंटी निघून गेली तिच्या घरी गावी. आणि नंतर मग मी थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी जाणार. तर तोपर्यंत तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. तर तोपर्यंत चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.